महाराष्ट्रातलं सरकार हे कसं शेतकरी विरोधी आहे त्याचं उत्तम उदाहरण आजच्या प्रश्नोत्तर पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पाहायला मिळालेलं आहे। राज्यामध्ये धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत। सरकार सांगते की खरेदी केंद्र सुरू झालेत, हे सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळामध्ये सुरू व्हायला पाहिजे होते। आता आपण डिसेंबरमध्ये आलो, अजूनही अनेक ठिकाणी हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही। रजिस्ट्रेशनच्या नावाने शेतकऱ्याला केंद्रावर बोलवून त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नाही आणि अनेक शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन पण होत नाही। आणि मग अशा या सगळ्या जाचकटीमुळे समर्थन मूल्याची केंद्र हे नाम मात्र उघडली जातात आणि हा एवढा मोठा काळ लोटल्यानंतर शेतकऱ्याला घरचा खर्च निभवण्यासाठी ते बाजारपेठेमध्ये त्याचं धान्य कापूस विकावं लागतं, हे नाकारता येत नाही। यामध्ये यावर्षी जे पडलेलं अतिवृष्टी जी आहे त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, ही सगळी पिकं खराब झालेली आहे। हे सरकारला माहिती आहे, पण सरकार सांगते की केंद्र सरकार त्याला जे खरेदी करत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही। हे सरकार जे आहे हे सांगतात की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, तर शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आहे। रोज महाराष्ट्रामध्ये 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरकारच्या आकड्यामुळे। सरकारचे आकडे आहेत हे माझे आकडे नाही आहेत, तरी हे सरकार एवढं निश्चित कसं असू शकतं? यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतं का नाही कळत? आणि म्हणून या शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं हे सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारचा आम्ही आज सभागृहामध्ये निषेध केला, बहिर्गमन केलं, पण तरी हे सरकार गेंड्याच्या कातळेपेक्षा भावना नसलेलं, जाळ असलेलं हे सरकार आता आम्ही पाहतोय। आणि म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आत्महत्या करू नका, या सरकारलाच आत्महत्या कशी करायला लावता येईल याच्यासाठी सगळ्यांनी एकजूट व्हावं असं आवाहन मी करतो। या सरकारकडून फार काही अपेक्षा कराव्यात अशी परिस्थिती आज नाही। आज तरी दुपारी आम्ही पुन्हा या सरकारवर, शेतकऱ्यांच्या विषयावर अजून त्यांना सरकारला धारेवर पकडू अशी आमची भूमिका आहे।